हॅलो गर्ल्स अँड बॉईज, आपला टॉपिक चालू आहे करंट इलेक्ट्रिसिटी. आणि करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये आज आपण न्यू पॉईंट्स घेणार आहेत. अँड दॅट पॉईंट दॅट हॅविंग द नेम कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टर. ॲक्च्युली पाहायला गेलं तर हे तुम्हाला स्कूलमध्ये पण कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टर दॅट इज अ सिरीज कॉम्बिनेशन आणि पॅरलल कॉम्बिनेशन झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ मी लगेच तो पॉईंट कंप्लीट करणार आहे असं नाही, आपण ते डिटेलमध्ये कव्हर करूया. आणि व्हरायटी ऑफ क्वेश्चंस आर देयर, कॉम्प्लिकेटेड क्वेश्चंस आर देयर एंड दैट वी हैव टू सॉल्व इट. तो ठीक है बेटा, तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. तो चलिए शुरू कर देते हैं. कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर. किती कॉम्बिनेशन आहेत बेटा? दोन कॉम्बिनेशन. एक आहे सीरीज कॉम्बिनेशन आणि दूसरा है पैरेलल कॉम्बिनेशन. तो मैं यहाँ पे देखा जाए तो मैं यहाँ पे पहले क्या करता हूँ, दोन पार्टमध्ये आपण कंपॅरेटिव्हली स्टडी करूया. कंपॅरेटिव्हली स्टडी इज व्हेरी इंपॉर्टंट की आपण इथे कंपॅरिझनमध्ये घेऊया. दॅट द लेफ्ट पार्ट हा जो आहे आपला, सो लेफ्ट पार्ट याला आपण इथे घेऊया. दॅट इज द सिरीज कॉम्बिनेशन. सिरीज कॉम्बिनेशन कुणाचं सिरीज कॉम्बिनेशन? रेजिस्टर. दॅट इज द सिरीज कॉम्बिनेशन. आणि या ठिकाणी जर पाहिलं आपण बेटा, सो दॅट इज कॉल्ड ॲज द पॅरलल कॉम्बिनेशन. सो इथे घेतोय मी पॅरलल कॉम्बिनेशन, रेजिस्टर अँड रेजिस्टन्स. रेजिस्टन्स इज अ प्रॉपर्टी प्रेझेंट इन द डिव्हाइसेस विच इज नोन ॲज द रेजिस्टर. ओके, तर इथे सिरीज कॉम्बिनेशन आणि पॅरलल कॉम्बिनेशन किसे कहेंगे? सो दॅट इज हियर. मी इथे डायग्राम काढतो. तो दॅट इज हियर. हा त्याचा झाला आपला सिम्बॉल. इथे आपण जर पाहिलं, सो वी हॅव गिवन द थ्री रेजिस्टर दॅट इज कॉल्ड ॲज द R1. हा कोण आहे रे बेटा? R2. आणि हा कोण आहे? R3. सो आणि पॅरलल कॉम्बिनेशन किसे कहेंगे हम? तो पॅरलल कॉम्बिनेशन इज नथिंग बट हा एक रेजिस्टर. सो इथे एक रेजिस्टर आहे आणि इथे एक, हे तीन रेजिस्टर असे इथे कनेक्ट केलेत. सो अशा कॉम्बिनेशनला किंवा अशा स्ट्रक्चरला आपण म्हणूया पॅरलल कॉम्बिनेशन. सो इथे जर पाहिलं आपण, सो दॅट इज द पॅरलल कॉम्बिनेशन. दॅट रेजिस्टर R1 हा कोण आहे? R2. आणि हा कोण आहे बेटा? R3. R1 R2 R3. इथे पण R1 R2 R3. दॅट इज द सिरीज कॉम्बिनेशन. आणि ही पॅरलल कॉम्बिनेशन इथे वाटलं तर आपण N टर्मिनल घेऊया, दॅट इज A. आणि इथे जर पाहिलं तर B. यहाँ पे भी हम लेते हैं दॅट इज द टर्मिनल. इथे घेतो A आणि या ठिकाणी घेतो आहे सो B. सो दॅट इज हियर. अशा स्ट्रक्चरला आपण म्हणूया सिरीज कॉम्बिनेशन. इथे म्हणूया पॅरलल कॉम्बिनेशन. इट इज नॉट कंपल्सरी द थ्री रेजिस्टर आर गिवन. इट मे बी मोर दॅन दॅट N नंबर. N नंबरमध्ये त्यांची सिरीज कॉम्बिनेशनमध्ये यूज होतील किंवा ते कशामध्ये रे बेटा? पॅरललमध्ये. पण आपण इथे जर स्टडी करताना आपण तीन कन्सिडर केले आहेत, R1 R2 अँड R3. R1 R2 अँड R3. आता मोस्टली इंपॉर्टंट पॉईंट्स याच्या रिलेटेड घेऊया. व्हॉट आर दॅट मोस्टली इंपॉर्टंट पॉईंट्स? इथे जर पाहिलं आपण तर यहाँ पे देख लो बेटा, ठीक से मी याला म्हणेल की दॅट इज द पॉईंट नंबर 1 आणि हा झाला पॉईंट नंबर 1 फॉर द सिरीज अँड दॅट इज फॉर द पॅरलल. आता मोस्टली इम्पॉर्टंट पॉईंट इज दॅट की त्यांच्यामधला करंट फ्लो आपण जर पाहिलं तर इनकमिंग करंट हा A टर्मिनलमधून एंट्री केली आहे आणि B टर्मिनलमधून आउट गोईंग आहे. तो करंट यहाँ से जाएगा, तसं इथे पण करंट जाएगा. बट द मोर इम्पॉर्टंट पॉईंट इज दॅट, आणि ते म्हणजेच काय की इथे जर पाहिलं, पहिला रेजिस्टर, दुसरा रेजिस्टर, तिसरा रेजिस्टर हे एकाच वायरमध्ये आहेत आणि एकाच वायरमधून फ्लो होणारा करंट हा एकच असू शकतो. इट इज नॉट पॉसिबल द टू टाईप्स ऑफ करंट इज पासिंग फ्रॉम दॅट वन कंडक्टर ऑर वन वायर. एका वायरमधून एकाच टाईपचा करंट फ्लो होणार आहे, तीन टाईपचे तर नाही होणार. सो कीप इट इन माइंड. दॅट इज नथिंग बट नंबर 2. याला आपण म्हणूया इक्विव्हॅलंट करंट किंवा टोटल करंट फ्लोईंग थ्रू दॅट इज इक्वल टू पहिल्यामधून फ्लो होणारा इज इक्वल टू दुसऱ्यामधून फ्लो होणारा इज इक्वल टू तिसऱ्यामधून. सो कभी भी मत भूलो बेटा, इन द सीरीज कॉम्बिनेशन करंट फ्लोइंग थ्रू द ईच रेजिस्टर इज ऑलवेज सेम. कीप इट इन माइंड. व्हेरी इंटरेस्टिंग पॉईंट इज देअर की यांच्यामधून फ्लो होणारा करंट I1 फ्रॉम R1 मधून फ्लो होणारा करंट I1 आहे, R2 मधून I2 आहे, R3 मधून I3 आहे. सो दॅट इज हियर. पण हे सगळे करंट काय आहेत रे बेटा? सेम आहेत. इथे जर पाहिलं तर नंबर सेकंड. सो यहाँ पे मत भूलो बेटा, यहाँ पे देखो R1 R2 आणि R3 हे तीन वेगवेगळे वायर आहेत, तीन वेगवेगळ्या पाइपलाइन आहेत, तीनमधून वेगवेगळ्या कंडिशनमध्ये फ्लो होणार आहे. सो ये आपको समझ में आना चाहिए. दैट इज कॉल्ड एज द टोटल करंट ऑफ दैट कॉम्बिनेशन इज इक्वल टू, सो दैट इज हियर I1 प्लस I2 प्लस I3. सो डोंट फॉरगेट, सिरीज कॉम्बिनेशनमध्ये प्रत्येक रेजिस्टरचा करंट हा कसा आहे, त्याच्यातून फ्लो होणारा करंट हा कसा आहे? सेम आहे. पण पॅरललमध्ये मात्र तसं नाही आहे, तो डिफरंट आहे. आणि तो टोटल करंट म्हणजे त्यांची काय होईल बेटा? ॲडिशन. I1 I2 I3 हा आपण करंटची ॲडिशन, आपल्याला एक रूल आहे किंवा एक लॉ आहे दॅट इज कॉल्ड ॲज द KCL, क्रिचॉफ्स करंट लॉ. ते पण आपण पुढे घेणार आहेत, पण हे आपल्याला इथे कळायला पाहिजे. सो डोंट फॉरगेट अबाउट दॅट. फॉर द सिरीज कॉम्बिनेशन टोटल करंट इज इक्वल टू द करंट फ्लोइंग थ्रू द ईच रेजिस्टर अँड द टोटल करंट इज इक्वल टू द अल्जेब्रिक सम ऑफ द करंट फ्लोइंग थ्रू ईच रेजिस्टर. मी आत्ता जे तुम्हाला
तुम्हाला स्टेटमेंट सांगितले आहेत, यू मस्ट हॅव टू राईट इन युअर नोटबुक. व्हॉट इज दॅट? इन द सिरीज कॉम्बिनेशन द टोटल करंट इज ऑलवेज इक्वल टू द करंट फ्लोइंग थ्रू द ईच रेजिस्टर. In the parallel combination, the total current is always equal to the algebraic sum of the current flowing through each resistor. ठीक है, ये मैंने आपको यहाँ पे बता दिया. आणि हे त्यांचे काय झाले रे बेटा? सो दॅट इज हियर, हे त्यांचे इथे इक्वेशन्स तयार केले. नंबर 3, व्हॉट इज दॅट नंबर 3? सो नंबर 3 इम्पॉर्टंट पार्ट इज दॅट, मी इथे तुम्हाला नोट करून नाही देणार, फक्त मी त्याचे इक्वेशन बनवून देईल. सो यहाँ पे देख लो बेटा, पहिल्याचा पोटेन्शियल आहे V1, दुसऱ्याचा आहे V2, तिसऱ्याचा आहे V3. सो टोटल पोटेन्शियल इज इक्वल टू, किंवा पोटेन्शियल डिफरन्स, त्याला आपण PD म्हणायचं. PD इज कॉल्ड ॲज द पोटेन्शियल डिफरन्स, त्याला आपण व्होल्टेज म्हणलं तरी हरकत नाही आहे. सो टोटल पोटेन्शियल और पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. डोंट फॉरगेट अबाउट इट बेटा, सिरीज कॉम्बिनेशनमध्ये टोटल पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे ईच रेजिस्टरच्या पोटेन्शियल डिफरन्सची काय असणार आहे? ॲडिशन. सो वी कॅन से लाईक दॅट द टोटल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द सिरीज कॉम्बिनेशन इज इक्वल टू द algebraic sum of the potential difference of each resistor. समझ में आ रहा है? हर एक चीज़ समझ में आनी चाहिए जो मैं यहाँ पे बताने की कोशिश कर रहा हूँ. अभी यहाँ पे देख लो बेटा, इथे जर बघितलं तर सगळ्यांचे टर्मिनल सेम आहेत, सबके टर्मिनल सेम आहे. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे दोन टर्मिनलमधला जो डिफरन्स पाहिला तर प्रत्येकासाठी सेम येईल. सो दॅट इज हियर V इज इक्वल टू V1 इज इक्वल टू V2 इज इक्वल टू V3. तो कभी भी मत भूलो. तो यहाँ पे स्टेटमेंट क्या बनेगी? दैट स्टेटमेंट इज नथिंग बट द टोटल पोटेंशियल डिफरन्स ऑफ पैरेलल कॉम्बिनेशन इज ऑलवेज इक्वल टू द पोटेंशियल डिफरन्स ऑफ ईच रेजिस्टर. प्रत्येक रेजिस्टरचा आणि टोटलची व्हॅल्यू काय असणार आहे? सेम. तर इथे आणि इथे जर कम्पेअर केलं तर कभी मत बोलो, सिरीजमध्ये करंट सेम, पॅरललमध्ये पोटेन्शियल सेम. सीरीज़मध्ये पोटेंशियलची एडिशन, पैरेलल करंट की एडिशन. जो यहाँ पे सेम है यहाँ पे इसकी एडिशन है, यहाँ पे जिसकी एडिशन है वो यहाँ पे क्या है बेटा? सेम है. तो कभी भी मत बोलो असं स्पार्किंग झाली पाहिजे. सिरीज म्हणलं की हे इंपॉर्टंट पॉईंट. सिरीज म्हणलं की करंट सेम, पोटेंशियल डिफरन्सची ॲडिशन. पॅरलल कॉम्बिनेशन म्हणलं की पोटेंशियल डिफरन्स सेम, करंटची ॲडिशन. सो दैट इज हियर. तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. बच्चे को बस इतना याद रहता है सर RS म्हणजेच इक्विवलेंट रेजिस्टन्स ऑफ द सिरीज कॉम्बिनेशन RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. आणि इकडे जर बघितलं तर 1/R इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. पण हे कसं आलं ते पण डेव्हलप करूया आणि ह्या फॉर्म्युल्याच्या व्यतिरिक्त हे इंपॉर्टंट आहेत. चलो अभी हम यहाँ पे देखा जाए तो आगे जाएंगे बेटा. सो इथे जर पाहिलं तो so that is here V1 is equal to V2 is equal to, so that is here अरे सो V1 इज इक्वल टू V2 इज इक्वल टू V3. आता मी काय करतो यांना, आपण पुढचा पॉईंट घेऊया. व्हॉट इज दॅट नेक्स्ट पॉईंट? सो नेक्स्ट पॉईंट इज नथिंग बट, तो देख लो बेटा मैं यहाँ पे इसको ऊपर लेके जाता हूँ. ठीक है, हाँ ओके. हे आपण कंटिन्यू करूया. सो दॅट इज हियर, हे आपली पार्टिशन कंटिन्यू केलं. ठीक आहे. आता मी नंबर 4 नंबरचा पॉईंट. व्हॉट इज दॅट नंबर 4 नंबरचा पॉईंट? 4 नंबरचा पॉईंट काय आहे? अँड दॅट इज कॉल्ड ॲज द इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. आता इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढायचं, इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढायचं त्यांचा. तर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्सला इथे आपण म्हणायचं R टू द बेस S. S स्टँड्स फॉर सिरीज. R टू द बेस S. S स्टँड्स फॉर सिरीज. आणि इथे घेऊया नंबर 4, इथे पण घेऊया. दॅट इज कॉल्ड ॲज द इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. आणि इथे पण मी इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स घेतो आणि त्याला R टू द बेस P. P स्टँड्स फॉर पॅरलल. अभी कैसे सॉल्व करेंगे देख लो बेटा. आता इथे बघ इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आपल्याला माहिती आहे इथं की सिरीज कॉम्बिनेशनमध्ये पोटेन्शियल डिफरन्सची काय असते बेटा? ॲडिशन. सो V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. ओके बेटा, आर वी गेटिंग माय पॉइंट? अपने को ओहम्स लॉ मालूम है कि नहीं है? V इज इक्वल टू I इंटू R. ओहम्स लॉ आपण अप्लाय करूया. ओहम्स लॉ जर अप्लाय केला सर V1 इज इक्वल टू काय रे बेटा? I1 R1. V2 इज इक्वल टू क्या आएगा बेटा? I2 R2. एंड V3 इज इक्वल टू क्या आएगा? I3 R3. ओके. आणि इथे जर पाहिलं आपण तर V इज इक्वल टू I इंटू R. पण R कोण आहे? यस. यस स्टँड्स फॉर सिरीज. सो दॅट इज हियर. तर कसं सॉल्व करतोय बघ बेटा मी. तर इथे घेतोय I इंटू RS इज इक्वल टू I1 इंटू R1 प्लस I2 इंटू R2 प्लस I3 इंटू R4. सो दॅट इज हियर R4 नाही, हे आहे I3.
ओके, हे रिलेशन्स. पण आपल्याला एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ते म्हणजेच काय, सिरीज कॉम्बिनेशनमध्ये करंट सेम असतो. म्हणजे I1, I2, I3 आणि I यांची व्हॅल्यू कशी आहे बेटा, सेम आहे. तर मी असं लिहिलं तर कुणाला प्रॉब्लेम आहे, I इंटू RS इज इक्वल टू I कॉमन काढतो बेटा, इन ब्रॅकेट R1 प्लस R2 प्लस R3. सो दॅट इज हियर दॅट I अँड I गेट कॅन्सल, देअर फोर RS इज इक्वल टू क्या येईल रे बेटा, R1 प्लस R2 प्लस R3. आता आपल्याला 3च रेजिस्टर होते. जर असे आपल्याकडे भरपूर रेजिस्टर असतील n नंबर, तर मी इथे काय येईल रे बेटा, डॅश डॅश डॅश. सो दॅट इज हियर. आणि याला आपण जर पाहिलं तर इसको हम यहाँ पे देखा जाए तर याला आपण कोणतं कॉम्बिनेशन म्हणूया बेटा, सिरीज कॉम्बिनेशन. दॅट इज द पॉईंट नंबर 4. कीप इट इन माइंड. तर मग सिरीज कॉम्बिनेशनमध्ये RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 हा फॉर्म्युला कसं काय आला, कारण सिरीजमध्ये पोटेन्शियल डिफरन्सची ॲडिशन होती. त्या ॲडिशनच्या इक्वेशनमध्ये आपण ओहम्स लॉ यूज केला आणि परत करंटच्या व्हॅल्यूज ठेवल्या, तर आपल्याला हा फॉर्म्युला मिळाला. ठीक है, ओके, दैट इज द इंटरेस्टिंग. ओके, तो हा फॉर्मूला मिला. अभी इधर जाएंगे हम, इक्विवेलेंट रेजिस्टेंस कुणासाठी, पैरेलल. बेटा पैरेलल में अगर देखा जाए तो पैरेलल मध्ये करंट सेम है. सो मी असं लिहिलो, काय प्रॉब्लेम आहे, I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3. करंटची ॲडिशन आहे, पोटेन्शियल डिफरन्स काय आहे बेटा, सेम आहे. आता आपण इथं ओहम्स लॉ लावूया. ओहम्स लॉ काय असतो, V इज इक्वल टू I इंटू R, देअरफॉर I इज इक्वल टू V बाय R. सो दॅट इज हियर. म्हणजे मी इथं ओहम्स लॉ लावताना I1 इज इक्वल टू काय लावतो मी इथे, V1 बाय R1. किसी को प्रॉब्लेम है. I2 म्हणजेच काय आहे, V2 बाय R2. I3 म्हणजेच काय आहे बेटा, V3 बाय R3. हो का नाही, समझ में आ रहा है ओहम्स लॉ. आणि इथे मी घेतोय I म्हणजे काय घेतोय बेटा, V अपॉन RP. सो दॅट इज हियर. म्हणजे इथे जर पाहिलं तर एक्झॅक्ट क्या आएगा, देख लो बेटा, V अपॉन RP इज इक्वल टू V1 अपॉन R1 प्लस V2 अपॉन R2. सो दॅट इज हियर R2 प्लस V3 अपॉन R3. सो दॅट इज हियर. ओके, हे आपल्याला समजलं पाहिजे. आता आपल्याला अजून एक माहिती आहे, सर्वांचं पोटेन्शियल डिफरन्स काय असतं बेटा, सेम असतं. तर मग मी असं घेतो, V अपॉन RP इज इक्वल टू, V कॉमन काढतो, इन ब्रॅकेट 1 बाय R1 प्लस 1 बाय R2 प्लस 1 बाय R3. ठीक है ना बेटा. सो दॅट V and V गेट कॅन्सल. सो 1 बाय RP इज इक्वल टू 1 बाय R1 प्लस 1 बाय R2 प्लस 1 बाय R3. व्हेरी गुड बेटा. तर हे रिलेशन्स आपल्याला इथं कळाले पाहिजेत. हा फॉर्म्युला असा तयार झाला. आता आपल्याला n नंबर ऑफ दिला असेल तर प्लस डॅश 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 n नंबरपर्यंत आपण घेऊन जायचं आहे. सो दॅट इज हियर. तो ये हो गया सिरीज आणि पॅरललचे फॉर्म्युले. यहीं पे नाही रुकना है, अजून आपण याला डेव्हलप करूया. आता याला डेव्हलप करताना हे कळायला पाहिजे. तो चलो मैं यहाँ पे देखा जाए. सो नेक्स्ट पॉइंट, याच्या अगोदर याला मी इरेज करतो आहे. क्या है नेक्स्ट पॉइंट देखेंगे. सो दॅट इज हियर. आणि तो म्हणजेच काय, हा 4 नंबरचा पॉईंट झाला, 5 नंबरचा पॉईंट. सो व्हॉट इज दॅट 5 नंबरचा पॉईंट. सो व्हॉट इज दॅट 5 नंबरचा पॉईंट. आता 5 नंबरचा पॉईंट आहे अँड दॅट इज हियर. 5 नंबर इथे पण घेतो आणि 5 नंबर इथे पण घेतो. काय आहे 5 नंबर, चलो मान लिया. आता इथे जर मी काय रेजिस्टर घेतलेत, आता हा रेजिस्टर हा आहे RS. RS म्हणजे काय रे बेटा, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन. कधी पण इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन इज ऑलवेज ग्रेटर दॅन बिगेस्ट रेजिस्टन्स इन कॉम्बिनेशन. आणि इथे घेतो इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ RP म्हणजे पॅरलल इज ऑलवेज लेस दॅन लिस्ट म्हणजे स्मॉलेस्ट लिस्ट रेजिस्टन्स ऑफ कॉम्बिनेशन. लिस्ट रेजिस्टन्स ऑफ कॉम्बिनेशन. आता सर हे कळालंच नाही मला. चलो मान लिया आपल्याला असं दिलं बेटा 10, 20 आणि 30 हे रेजिस्टर आहेत. तर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ दॅट सिरीज हा नेहमी कुणापेक्षा जास्त असणार आहे बेटा, मोठ्यापेक्षा जास्त असणार आहे. कारण यांची ॲडिशन किती होणार आहे, 60. हा 30पेक्षा, म्हणजे या तिघांपैकी मोठा कोण आहे, 30. त्याच्यापेक्षा मोठा कोण असणार इक्विव्हॅलंट.
इथे जर समजा आपल्याला 10, 20 आणि 30 दिलं तर या तिघांमध्ये छोटा कोण आहे 10, तर इक्विव्हॅलंट हा त्याच्यापेक्षा छोटा असणार आहे. तो ये अपने को थोड़ा सा कंसेप्ट बेसिक ट्रिक अपने को मालूम होनी चाहिए. ठीक आहे, तर मग आपल्याला कळायला पाहिजे की इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स सिरीजमध्ये इज ऑलवेज ग्रेटर दॅन द बिगेस्ट अँड दॅट इज मोठ्यापेक्षा मोठा, छोट्यापेक्षा छोटा, छोटे से छोटा, बड़े से बड़ा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स फॉर हियर सिरीज अँड हियर पॅरलल. तो समझ में आ गया. सो दॅट इज द इम्पॉर्टंट. हे रिलेशन्स पण आपल्याला इथे कळाले पाहिजेत, हे फार महत्त्वाचे आहेत. आता हे झालं आपलं रेझिस्टर कुणाच्या बाबतीत रे बेटा, सिरीज आणि पॅरलल. आता आपण लगेच घेऊया कॉम्बिनेशन रेझिस्टर. आता रेझिस्टरच्या ऐवजी आपण आता कॉम्बिनेशन, जसं कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टर घेतलं आपण, तसं आता घेऊया आपण कॉम्बिनेशन ऑफ सेल इज नथिंग बट दॅट बॅटरी. आणि त्या बॅटरीचं आपण कॉम्बिनेशन घेऊया. त्याचे पण दोन कॉम्बिनेशन आहेत, एक आहे सिरीज कॉम्बिनेशन आणि दुसरं काय आहे पैरेलल कॉम्बिनेशन. तो सीरीज कॉम्बिनेशन और पैरेलल कॉम्बिनेशन क्या हो सकता है, चलो हम यहाँ पे देखेंगे. सो दैट इज़ हियर. तो मैं यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे सबको हटा देता हूँ. ठीक है, डोंट सेव. तो सबको मैंने हटा दिया. अभी मैं यहाँ पे क्या करता हूँ देख लो ठीक से. परत इथे कॉम्बिनेशन घेऊया. सो दैट कॉम्बिनेशन इज हियर. परत इथे मी कॉम्बिनेशन सिरीज अँड पॅरलल. आप हेडिंग डाल दो. तुम्ही हेडिंग काय टाकायची, कॉम्बिनेशन ऑफ सेल, या तो हेडिंग क्या डाल दो, कॉम्बिनेशन ऑफ बैटरीज. ओके, बॅटरी किंवा आपण जर पाहिलं सेल क्या होता है, आता काही स्टुडंटला माहीत नसेल, देखले ना बेटा, याला म्हणायचं बॅटरी, दॅट इज द सिम्बॉल. आता कॉम्बिनेशन ऑफ सेल किंवा बैटरी घेतो, त्याच्यात कोणता करंट है सांगा मला, एसी है का डीसी है. डीसी है, मैंने पहले लेक्चर में बोला था. बैटरी आई तो डीसी है और ऐसा ऐसा. सो दैट इज हियर. ऐसा वेव्स टाइप आलं तर दैट इज कॉल्ड एज द एसी. समझ में आना चाहिए. स्मार्ट वर्क करा, स्मार्ट वर्क. तो यहाँ पे देख लो, हा टर्मिनल असतो पॉझिटिव्ह आणि हा काय असतो रे निगेटिव्ह. याला आपण म्हणतो बॅटरी किंवा सेल आणि त्याचा पोटेन्शियल किंवा त्याच्या पोटेन्शियल डिफरन्सला आपण म्हणायचं EMF, दॅट इज कॉल्ड ॲज द ई. तर लक्ष दे बेटा, जर आपण व्होल्टेज आहे ना बेटा, व्होल्टेज रेझिस्टरचं काढलं तर त्याला व्ही म्हणतो आपण. ओके, आणि ते व्होल्टेज आपण जर बॅटरीचं काढलं तर त्याला ई म्हणायचं, दॅट इज द EMF. दोनों का नाम सिनोनिम्स आर देअर, समानार्थीच आहेत ते, फक्त नाम थोडा थोडा अलग आहे, त्यांचं युनिटसुद्धा सेम आहे. दॅट इज कॉल्ड ॲज द व्होल्टेज होल्ट, पोटेंशियल डिफरेंस होल्ट, पोटेंशियल होल्ट, EMF होल्ट, सबका यूनिट वही है बेटा. बस इतना याद रखो कि बैटरीमधून व्होल्टेज घेतलं तर EMF बोलो उसको, दॅट इज द स्टैंडर्ड. ये आपको समझ में आना चाहिए. आता ह्या बैटरीचा आपण काय करतो बेटा, कॉम्बिनेशन. तो कितने कॉम्बिनेशन है अपने पास, तो यहाँ पे देखा जाए आपल्याकडे दोन कॉम्बिनेशन आहेत. कोण कोण से कॉम्बिनेशन आहेत, परत इथे घेतो मी. सो दॅट इज हियर, इथे घेतोय मी, दॅट इज कॉल्ड ॲज द सिरीज कॉम्बिनेशन. कौन सा कॉम्बिनेशन है ये, सीरीज कॉम्बिनेशन. यहाँ पे क्या ले रहा हूँ मैं, कौन सा कॉम्बिनेशन है, पैरेलल कॉम्बिनेशन. अरे कुणाचं कॉम्बिनेशन, सेल बोले तो कौन, बैटरी. उसका सिंबल एक बड़ी लाइन एक छोटी लाइन, मोटी लाइन पॉझिटिव्ह, छोटी लाइन निगेटिव्ह. आता इथे बघ, सिरीज कॉम्बिनेशन किसको बोलेंगे, तीन आपण इथे बॅटरी घेऊया आणि हे तीन बॅटरीचं मी इथे डायग्राम पण काढतो. चलो देख लो यहाँ पे ठीक से. ओके, मी इथे काढतोय पॉजिटिव निगेटिव, फिर बाद में पॉजिटिव निगेटिव, फिर बाद में पॉजिटिव निगेटिव. इथे घेतोय मी B, इथे घेतोय मी A. सो ठीक आहे. आणि इथे जर पाहिलं, पहिले का EMF E1, दुसऱ्याचा EMF E2, तिसऱ्याचा EMF E3. EMF इज अ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आणि ह्या फोर्समुळेच वर्क डन होतं आणि त्याच्यामुळेच करंट फ्लो होतो. सो दॅट इज हियर. यहाँ पे देखा गया है. आणि पैरेलल कॉम्बिनेशन क्या है, तो पैरेलल कॉम्बिनेशन इज हियर. सो देख लो बेटा, यहाँ पे पैरेलल कॉम्बिनेशन. सो पॉजिटिव पॉजिटिव पॉजिटिव, निगेटिव निगेटिव निगेटिव. सो दॅट इज हियर. सो दॅट कॉम्बिनेशन, याला कोणतं कॉम्बिनेशन म्हणूया, पॅरेलल कॉम्बिनेशन. देख लो बेटा, सगळे पॉझिटिव्ह एका साईडला आणि सगळे निगेटिव्ह दुसऱ्या साईडला. पहले का EMF कितना है बेटा, E1, दूसरे का कितना है E2, तीसऱ्याचा किती आहे E3. यहाँ पे अपने को कितने सेल दिए हैं, 3. यहाँ पे भी कितने दिए हैं, 3. इथं सिरीज आहे आणि इथं काय आहे पॅरेलल. आता इथे बघ बेटा, सिरीजमध्ये काय होतं, पहिल्याच्या निगेटिव्ह टर्मिनलला दुसऱ्याचा पॉझिटिव्ह, दुसऱ्याच्या निगेटिव्हला तिसऱ्याचा पॉझिटिव्ह. कोणी म्हणेल सर सिक्वेन्स बदलली तर ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सो दॅट इज हियर. तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. दैट इज अ पैरेलल कॉम्बिनेशन एंड दैट इज द सीरीज कॉम्बिनेशन. यहाँ पे देखा जाए तो यहाँ पे देख लो बेटा, इट इज़ द फर्स्ट पॉइंट. हा याचा पॉइंट आहे आणि हा याचा पॉइंट आहे.
सो दॅट इज हिअर. आता कोणी म्हणेल सर दोघांचे निगेटिव्ह एकत्र आले, पॉझिटिव्ह वेगवेगळे आले, तर त्याला म्हणायचं दॅट इज अ सबट्रॅक्शन ऑफ दॅट 2mf. इथे आहे ॲडिशन ऑफ, ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे. सो देख लो बेटा, मैंने तो यहाँ पे बोल दिया. आता इथे बघ, याला म्हणायचं सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ सिरीज कॉम्बिनेशन अँड पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ दॅट सेल. याच्यावरती क्वेश्चन्स घेणार आहेत आपण. सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर, पैरेलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर, सीरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल, पैरेलल कॉम्बिनेशन ऑफ सेल. ये पॉइंट मैं आज आपको पढ़ा रहा हूँ, मी तुम्हाला शिकवतोय. नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये नक्कीच त्याच्यावरती आपल्याला प्रॅक्टिस करायची, हे आपल्याला समजलं पाहिजे. ठीक आहे. तो यहाँ पे देख लो बेटा, हम यहाँ पे स्टडी करेंगे. कसं स्टडी करायचं आता बघ इकडे. इथे वायर किती आहे बेटा? एक ही आहे. अगर यहाँ पे वायर सेम ही आहे म्हणजे यांच्यातून फ्लो होणारा करंट सेम आहे, म्हणजे पहिल्या बॅटरीने करंट दिला I1, दुसऱ्या बॅटरीने करंट दिला I2, तिसऱ्या बॅटरीने करंट दिला I3 आणि टोटल करंट. सो कभी भी मत भूलो, सो दॅट इज हिअर. कभी भी मत भूलो, जी कंडिशन आपण रेजिस्टरसाठी वापरली होती तीच कंडिशन आपण सेलसाठी वापरतोय. सिरीज कॉम्बिनेशनमध्ये करंट सेम आहे, सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर ॲज वेल ॲज सिरीज कॉम्बिनेशन ऑफ द सेल. तो कभी भी मत भूलो, त्याच कन्सेप्ट इथे लागणार आहेत. इथे मात्र तसं नाही आहे, करंटची ॲडिशन होणार आहे. दॅट इज द टोटल करंट इज इक्वल टू द अल्जेब्रिक सम ऑफ द करंट ड्यू टू द ईच सेल. आता बघ, I1 इज अ करंट ड्यू टू द E1 सेल, I2 इज द करंट ड्यू टू द सेकंड सेल, I3 इज द करंट ड्यू टू द थर्ड सेल. इथे करंटची काय केली आहे? ॲडिशन केली आहे. सो दॅट इज हिअर. सॉरी, यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे इंटरेस्टिंग पार्ट इज देअर. आपण इथे काय करत होतो? व्होल्टेजचे ॲडिशन, पोटेन्शियल डिफरन्स. फक्त पोटेन्शियल डिफरन्सचं नाव बदलायचं इथे आणि पोटेन्शियल डिफरन्सचं नाव बदलून इथे काय घ्यायचं आहे? दॅट इज द EMF. म्हणजे मी असं म्हणेल की टोटल EMF is equal to, that is called E1 plus E2 plus E3. So that is here. आणि इथे जर पाहिलं तर नंबर 3, and that number 3 is nothing but E is equal to that is called as the, इथे बघा, इथे EMF चे ॲडिशन, इथे EMF सेम, दॅट इज E is equal to E1 is equal to E2 is equal to क्या आएगा बेटा? E3. सो कभी भी मत भूलो, दॅट इज द इम्पॉर्टंट. हे रिलेशन्स आपल्याला इथे कळाले पाहिजेत एकदम खणखणीत. तेच पॉईंट आहेत ॲज इट इज. जे पॉईंट रेजिस्टरसाठी वापरलेत तेच पॉईंट आपण इथे सेलसाठी वापरलेत. फक्त एवढंच आहे, तिथे व्होल्टेज यूज केलं, पोटेन्शियल डिफरन्स, इथे काय घेतोय? EMF. दॅट इज हिअर. यहाँ पे कभी कभी क्वेश्चन्स आते हैं, दैट इज कॉल्ड एज द आइडेंटिकल सेल इन सीरीज कॉम्बिनेशन, आइडेंटिकल सेल इन पैरेलल कॉम्बिनेशन. तर मग इथे काय करायचं? लुक ॲट हिअर बेटा. सो इथे आपण इसको आगे लेते हैं, हम ऊपर लेते हैं. So number 4, identical cells in series and इथे घेतो मी identical cells in पॅरलल. आता मोस्टली जर पाहायला पाहिजे, आयडेंटिकल सेल म्हणजे त्यांचं EMF काय आहे बेटा? सेम आहे. करंट भी क्या है? सेम. तर मग इथे बघ, टोटल करंट कितना आएगा? टोटल करंट, कारण करंटची सिरीजमध्ये जर बघितलं ॲडिशन होते, तर मी इथं असं लिहिलं तर चालेल. सो दॅट इज हिअर IN into I अँड दॅट इज कॉल्ड ॲज द I इक्विव्हॅलंट. म्हणून इथे आपण असं म्हणूया की IR. So resultant current is equal to N into I. What is that N? N is called number of cells. Number of cells. ओके बेटा, N म्हणजे काय आहे? नंबर ऑफ सेल्स. आणि I म्हणजे काय बेटा? करंट ऑफ ईच सेल, प्रत्येक सेलचा. तर मग करंट किती असणार आहे? N into I. इथे मात्र तसं नाही आहे. इथे जर पाहिलं आपण तर रिझल्टंट करंट इज इक्वल टू द, आता इथे जर पाहिलं आपण हे रिलेशन्स, इथे करंट सेम होता. सॉरी, थोड़ा सा गोंधळ झाला इथे. यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे और यहाँ पे. इथे घेतोय नंबर 5. इथे करंट कसा आहे रे बेटा? सेम आहे. तर करंट सेम आहे म्हणून IR इज इक्वल टू I. सो दॅट इज कॉल्ड ॲज द, I म्हणजे काय आहे? I इज कॉल्ड ॲज द करंट ऑफ ईच सेल. कोणतं सेल आहे? ईच सेल. आणि 5 नंबरमध्ये जर आपण इथे पाहिलं आपण, तो यहाँ पे क्या आएगा बेटा? 5 नंबर नहीं बोल सकते हम इसको, कारण तो त्याच्या नंबर 4 नंबरमध्येच कन्सिडर होईल. आणि इथे जर पाहिलं आपण तर इथे जर बघितलं तर रिझल्टंट करंट, इथे करंटची काय केली रे आपण? इथे ॲडिशन केली. इथे करंट सेम होता, म्हणजेच इथे काय येईल रे बेटा? N into I. ओ दॅट इज हिअर. आणि इथे कळायला पाहिजे N म्हणजे काय आहे? सो N इज इक्वल टू नंबर ऑफ सेल्स. ओके. आणि इथे I म्हणजे काय आहे? करंट ऑफ
each cell. So that is here. आता इथे जर पाहिलं मी EMF घेतो, दॅट EMF इज कॉल्ड ॲज द ER इज इक्वल टू EMFची इथे ॲडिशन आहे, म्हणजे काय होईल रे बेटा, N इंटू E. सो दॅट इज हियर. याच्यामध्ये N म्हणजे काय आहे, नंबर ऑफ सेल्स. ओके. अँड E म्हणजे काय आहे बेटा, EMF ऑफ ईच सेल. सो दॅट इज हियर. इथे जर पाहिलं आपण तो यहाँ पे क्या है बेटा, यहाँ पे भी मैं लिखता हूँ ER. यांचं पोटेंशियल डिफरन्स सेम आहे. सो ER इज इक्वल टू E, EMF सेम आहे. सो व्हॉट इज दॅट E? E इज कॉल्ड ॲज द EMF ऑफ ईच सेल. EMF ऑफ ईच सेल. सो दॅट इज हियर. तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. तर मी हे आत्ता जे बघितलं तर 2 पॉईंट घेतले आपण, कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर अँड कॉम्बिनेशन ऑफ सेल. सिरीज कॉम्बिनेशन, पॅरलल कॉम्बिनेशन फॉर रेजिस्टर एज वेल एज सीरीज एंड पैरेलल कॉम्बिनेशन फॉर द सेल. ओके. अभी हम थोड़ा सा आगे और एक पॉइंट लेंगे, कारण उद्या प्रॅक्टिससाठी यूज करता येईल. तो चलो अभी मैं यहाँ पे देखा जाए तर इथे मी तो पॉईंट घेतो आहे, अँड दॅट पॉईंट हॅविंग द नेम. याला मी इथे बघितलं तर छोटे छोटे पॉईंट घेतो आणि त्याला मी इथे असं हेडिंग टाकतो, NCERT IMP points. What is that? Number 1, work done by cell oblique work done by current. आता वर्क डन कसं काढायचं, इलेक्ट्रिकल वर्क डन. आता बघ इथे मी फॉर्म्युला घेतो, वर्क डन W इज इक्वल टू, तुम्हाला आठवतं मी ज्यावेळेस ग्रॅव्हिटेशन टॉपिक घेतला होता, तो ग्रॅव्हिटेशन टॉपिक में आय वॉज टोल्ड इन दॅट ग्रॅव्हिटेशन टॉपिक देर आर द 2 वर्क डन इन आवर फिजिक्स. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थीटा, अँड वर्क डन इज इक्वल टू चार्ज इंटू पोटेन्शियल. आर यू गेटिंग माय पॉईंट? आर यू रिमाइंडिंग दॅट पॉईंट विच इज गिवन इन द ग्रॅव्हिटेशन? मी तुम्हाला तिथे सांगितलं होतं. तर तोच फॉर्म्युला इथं, वर्क डन इज इक्वल टू Q इंटू V. सो दॅट इज हियर. पण आपल्याला इथे जर बघितलं तर या टॉपिकमध्ये आपल्याला चार्जची स्टडी नाही करायची, तर या टॉपिकमध्ये चार्ज फ्लो झाल्यामुळे तयार झालेल्या करंटची स्टडी करायची आहे. तो मैं यहाँ पे देखा जाए तो भाई यहाँ पे क्या करता हूँ बेटा, यहाँ पे देख लो, यहाँ पे Q है, I इज इक्वल टू Q बाई T, देयर फोर Q इज इक्वल टू काय रे बेटा, I इंटू टी. सो दॅट इज हियर. देन दॅट फॉर्म्युला इज बिकम, आणि मग तो फॉर्म्युला काय बनणार आहे, सो दॅट फॉर्म्युला बिकम, इथे आहे V, इथे आहे I, अँड दॅट इज द T, VIT. दॅट इज नॉट द व्हॅल्युअर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. VIT इज नथिंग बट दॅट इज अ वर्क डन. V फॉर पोटेन्शियल, I फॉर करंट अँड T फॉर द टाईम. आणि त्याच्यावरून आपल्याला तयार काय झालं बेटा, वर्क डन बाय द सेल और वर्क डन बाय द करंट. ओके. हा फॉर्म्युला इजी टू रिमाइंड दॅट. याला आपण अजून डेव्हलप करू शकतो. कैसे क्या डेव्हलप कर सकते हैं, देख लो बेटा. मैं यहाँ पे ओम्स लॉ लगाता हूँ. V आहे, Vच्या ठिकाणी काय घेतो मी, I इंटू R. सो Vच्या ठिकाणी I इंटू R घेतो आहे. सो व्हॉट इज दॅट फॉर्म्युला बिकम, दॅट फॉर्म्युला हा I इंटू I. सो दॅट इज कॉल्ड ॲज द I स्क्वेअर RT. सो दॅट इज द I स्क्वेअर RT. दॅट इज ऑल्सो इलेक्ट्रिकल वर्क डन. ठीक आहे. आता इथे जर पाहिलं मी अजून याला डेव्हलप करू शकतो. आप बोलेंगे कैसे क्या सर, देख लो बेटा, ओम्स लॉ V इज इक्वल टू I इंटू R, देयर फॉर I इज इक्वल टू V बाय R. म्हणजे इथे I स्क्वेअर आहे बेटा, ह्या I स्क्वेअरला मी काय घेतो, V स्क्वेअर बाय R स्क्वेअर. सो R अँड स्क्वेअर गेट कॅन्सल. आणि मग इथे जर पाहिलं तर मला फॉर्म्युला काय मिळाला, सो दॅट इज हियर V स्क्वेअर अपॉन काय, V स्क्वेअर अपॉन काय रे बेटा R, आणि इंटू काय रे बेटा T. सो देख लो बेटा कितने फॉर्मूले मिल गए, वर्क डन बाय द सेल और द करंट, नंबर 1, नंबर 2, नंबर 3 आणि नंबर 4. मी पाठ करायला लावलेत का तुम्हाला? नाही, साध्या फॉर्म्युल्यापासून बनवून दिलेत. वर्क डन इज इक्वल टू चार्ज इंटू पोटेन्शियल, आणि त्याच्यावरून हे फॉर्म्युले तयार झालेत. तो कभी भी याद रखो, वर्क डन, इलेक्ट्रिकल वर्क डन, याला म्हणायचं आपण वर्क डन किंवा इलेक्ट्रिकल वर्क डन. तो इलेक्ट्रिकल वर्क डनचे फॉर्म्युले चार्ज इंटू पोटेन्शियल, या तो VIT, या तो I स्क्वेअर RT, या तो V स्क्वेअर by R into T. So that is called as the work done. ओके. आता इथे जर बघितलं आपण तो ये हो गया. आता नंबर 2 घेतो मी. नंबर 2 इज नथिंग बट, हे झालं वर्क डन. मी इथे घेतोय इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी कभी कभी अपने को ये भी पूछेंगे, कभी कभी अपने को ये भी पूछेंगे क्या इलेक्ट्रिकल एनर्जी कितनी है, दैट इज कॉल्ड एज द U. आता आपल्याला कळायला पाहिजे बेटा, इलेक्ट्रिकल एनर्जी मी याच्या अगोदर मेकॅनिक्समध्ये पण सांगितलं, 11th पण सांगितलं. वर्क डन स्टोर्ड ॲज अ एनर्जी ग्रॅव्हिटेशनमध्ये पण घेतलं आहे. तो वर्क डन स्टोर्ड ॲज अ एनर्जी तो कभी भी मत भूलो बेटा. मैं यहाँ पे लिखता हूँ
वर्क, कोणता वर्क? इलेक्ट्रिकल वर्क. इलेक्ट्रिकल वर्क stored as इलेक्ट्रिकल एनर्जी. सो इसका मतलब क्या हो गया बेटा? इसका मतलब एक ही हो गया. सो दॅट मतलब काय होईल की एनर्जी यू इज इक्वल टू, म्हणजेच काय रे बेटा, वर्क डन इज इक्वल टू क्यू इंटू व्ही इज इक्वल टू व्ही आय टी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी, ओके, इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर इंटू टी. म्हणजे जे इलेक्ट्रिकल वर्क डनचे फॉर्म्युले आहेत तेच फॉर्म्युले हे कुणासाठी आहेत रे बेटा? इलेक्ट्रिकल एनर्जीसाठी. फक्त त्यांचं नाव बदललं आहे. वर्क स्टोर्ड ॲज दॅट एनर्जी, तर तेच फॉर्म्युले ॲप्लिकेबल आहेत आणि दोघांचं युनिट तेच आहे. वर्क डन असेल, एनर्जी असेल, दॅट इज अ जूल. सो ये आपको यहाँ पे मालूम होना चाहिए. दॅट इज नथिंग बट द स्मार्ट वर्क. डू दैट स्मार्ट वर्क, हे सगळ्यात इंपॉर्टंट आहे. चलो मान लिया अपने को ऐसा आया आणि इथे असं येईल बेटा, ऐसा क्वेश्चन आ गया एंड दैट क्वेश्चन इज नथिंग बट हीट. नंबर 3, heat produced by current carrying कंडक्टर. बच्चे परेशान हो गए. जैसे कि आपल्याला काही क्वेश्चन्स आले, हीटर आहे ना, इलेक्ट्रिकल हीटर, वो बकेट में डाल दिया और उसने कितनी हीट प्रोड्यूस केली, किती अमाऊंटची हीट आहे. की तो हे इथे एक बल्ब लावला आहे अँड दॅट बल्ब इज नथिंग बट त्याच्यातून करंट 2 अँपियर आहे, 3 व्होल्ट त्याचा पोटेन्शियल आहे आणि 2 सेकंदासाठी तो चालू आहे, तर त्यांनी हीट किती प्रोड्यूस केली. तो आपण यहाँ पे क्या थर्मोमीटर लगा के नहीं बोलेंगे कि सर इतनी हीट प्रोड्यूस हो गई, एवढं टेम्परेचर आलं, तो ये गलत हो जाएगा बेटा. तर मग याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे? तो कॉमन सेन्स इज देअर. व्हॉट इज दॅट? स्कूलमध्ये आपण कधी काळी वन्स अपॉन अ टाइम कधी काळी आपण एक शिकलो होतो, हीट इज अ टाइप ऑफ एनर्जी. बेटा वही कंसेप्ट लगा दो ना, हीट इज अ टाइप ऑफ. सो दैट इज नथिंग बट द हीट इज अ टाइप ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. तो इसका मतलब जो इलेक्ट्रिकल एनर्जीचे फॉर्म्युले ते ॲज इट इज कुणाला वापरून टाका? हीटला. जो इलेक्ट्रिकल वर्क डन के फॉर्म्युले ॲज इट इज किसने लिया? इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी के फॉर्म्युले ॲज इट इज किसने लिया बेटा? हीट ड्यू टू द करंट कैरिंग कंडक्टर. तो मैं यहाँ पे ऐसा लिखा तो चलेगा, हीट एच म्हणूया इज इक्वल टू इलेक्ट्रिकल एनर्जी इज इक्वल टू इलेक्ट्रिकल वर्क डन इज इक्वल टू क्यू इंटू व्ही इज इक्वल टू दैट इज कॉल्ड एज द व्ही आय टी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर इंटू टी. एकदम झिंगालाला प्रत्येक पॉइंट कवर झाला पाहिजे जे मी काय तुम्हाला सांगतोय ते. ठीक है ना बेटा? तो ये मैंने आपको यहाँ पे बता दिया. अभी यहाँ पे क्वेश्चन कधी कधी येईल नंबर 3. सो अरे इसको तो मैंने. सो क्वेश्चन क्या आएगा? व्हाट इज दैट क्वेश्चन बिकम? क्वेश्चन काय येईल हे रिलेशन्स आपल्याला इथं कळाले पाहिजे. तो चलो मैं यहाँ पे अगर देखा जाए तो क्वेश्चन्स असा येईल बेटा एंड दैट इज नथिंग बट, तो क्वेश्चन आएगा इलेक्ट्रिकल पावर. इलेक्ट्रिकल पावर, पावरचं युनिट आहे दॅट इज अ वॉट, वॅट. सो इलेक्ट्रिकल पावर. बच्चे परेशान, फॉर्मूला पाठ करतात. नहीं रे बेटा, दिमाग, डू द स्मार्ट वर्क, ये समझ लो आप एक्चुअर में हो. तो यहाँ पे स्मार्ट वर्क आपल्याला कळायला पाहिजे. नंबर 4, व्हॉट इज दॅट नंबर 4? नंबर 4 मध्ये आपण जाऊया. दॅट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रिकल पॉवर. इलेक्ट्रिकल पॉवर. आता इलेक्ट्रिकल पॉवरचा फॉर्म्युला कसा येणार? सिम्पल आहे बेटा. पॉवरला आपण थोड्या वेळासाठी पी म्हणूया. पॉवर इज इक्वल टू स्कूलमध्ये सांगितलं आहे काय रे बेटा? वर्क अपॉन टाइम. हाँ या ना बोल तू? हाँ या ना? हां, वर्क अपॉन टाइम दॅट इज कॉल्ड ॲज द पॉवर. फक्त वर्क घेताना फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थीटा नहीं लेना है. आपल्याला वर्क डन घ्यायचं आहे, आपल्याला चार्ज इंटू पोटेंशियल. तो चलो मैं यहाँ पे ले लेता हूँ बेटा. सो व्हाट इज दैट? P इज इक्वल टू W बाय टी. सो वर्क इज इक्वल टू, वर्क काय असतं रे? Q इंटू V अपॉन टी. हाँ या ना बोल बेटा? हाँ. यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे मैं चार्ज को रिप्लेस करता हूँ. काय करतो मी? ओम चार्ज I इज इक्वल टू Q बाय टी, देयर फॉर Q इज इक्वल टू आई टी. हाँ या ना बेटा? हाँ. तो दैट T एंड T गेट कैंसल. तो यहाँ पे देख ले क्या आ गया? सो दैट इज कॉल्ड एज द पावरचा फॉर्म्युला काय आला बेटा? VI. VI इज कॉल्ड एज द पोटेन्शियल इंटू करंट, दॅट इज कॉल्ड एज दॅट पॉवर. हे रिलेशन कसं काय? W इज इक्वल टू क्यू इंटू व्ही. क्यू म्हणजे काय रे बेटा? आय टी इंटू व्ही अपॉन टी. टी एंड टी गेट कैंसल. सो दैट इज कॉल्ड एज द VI. अभी यहाँ पे देख ले बेटा, यहाँ पे मैं लेता हूँ दैट इज कॉल्ड एज द V. V के जगह पे ओहम्स लॉ लगाता हूँ मैं. ओहम्स लॉ लावला मी, तर व्हीच्या ठिकाणी काय घेतो? I इंटू आर.
सो दैट इज हियर, तो क्या बन गया देख ले बेटा, आई स्क्वायर इंटू आर। सर टी किधर गया, आई स्क्वायर इंटू आर, टी टी एंड टी गेट कॅन्सल, पॉवर का टी था ना नीचे का, ये निकाल देना है बेटा। सो दैट इज हियर, बघ इथे पण टी एंड टी गेट कॅन्सल, काय येईल बेटा, व्ही स्क्वेअर अपॉन आर। आर यू गेटिंग माय पॉईंट? तो ओनली वन सिंगल फॉर्म्युला डब्ल्यू इज इक्वल टू क्यू इंटू व्ही, या एका फॉर्म्युलापासून आपण नंबर ऑफ फॉर्म्युलीज आर मेड फॉर द इलेक्ट्रिकल वर्क डन, इलेक्ट्रिकल एनर्जी दैट इज कॉल्ड एज द हीट एनर्जी प्रोड्यूस ड्यू टू द करंट कैरिंग कंडक्टर एंड इलेक्ट्रिकल पावर। सो दैट इज हियर, और इसको पावर को यूनिट क्या लगा दो, वैट। सो दैट इज हियर 1 किलोवाट आवर दैट इज कॉल्ड एज द 1 यूनिट बिजली। जो अपने को आता है ना, आपल्याला काही क्वेश्चन्स असे पण येणार आहेत की फॅन चालू आहे, ट्यूब चालू आहे, इतक्या वेळ चालू आहे, तर बिल किती येणार आहे। सो ये असे पण क्वेश्चन्स आपल्याला इथे सॉल्व करायचे। तो यहाँ पे देख लो बेटा, दैट इज द इम्पॉर्टंट पार्ट, हे मी तुम्हाला इथे सांगितलं आहे। अजून एक छोटासा पार्ट घेऊया, अँड दॅट छोटासा पार्ट दॅट इज कॉल्ड एज द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ दॅट सेल, आणि तो पॉईंट इथे कवर करूया। मी इथे हेडिंग टाकतो, दॅट पॉईंट हॅविंग द नेम, आणि त्या पॉईंटला आपण इथे म्हणतो एकदम इझी गोईंगमध्ये, याच्यातलं बऱ्यापैकी तर आपल्याला स्कूलमध्ये झालं आहे। मी अजून एकदा प्रत्येक स्टुडंटला सांगतोय बेटा की प्रत्येकाने एक व्हिडिओ 2 वेळेस 3 वेळेस पाहायचा। सो दॅट इज हियर इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल। आता बघ, सेल असते ना बॅटरी, त्याच्यामध्ये पण रेजिस्टन्स असतो, त्याला इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल आर म्हणायचं। मी इथे एक सर्किट काढतो बेटा, देर आर द 3 टाइप्स ऑफ सर्किट, ओपन सर्किट, क्लोज सर्किट, शॉर्ट सर्किट, पण याच्यामध्ये मी दरवेळेस वापरणारा अगोदर मी क्लोज सर्किट घेतो। सो दॅट इज कॉल्ड ॲज द, इथे जर पाहिलं मी, सो दॅट इज हियर, हा एक रेजिस्टर आहे, ही आहे इधर रेजिस्टर दैट इज कॉल्ड आर। इथे जर पाहिलं आपण तो यहाँ पे देखा जाए, सो हा रेजिस्टर आहे आर, आणि इथे एक बॅटरी आहे, आणि ह्या बॅटरीला इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल EMF किती आहे ई, आणि त्याचा इंटरनल रेजिस्टन्स किती आहे स्मॉल आर। इथे वाटलं तर मी याला काय करतो, डॉटेड लाईनने याला मी छोटासा पार्ट इंडिकेट करतो, ही आपली बॅटरी आहे। इथे जर पाहिलं आपण, सो दैट इज कॉल्ड एज द स्विच, आणि हे सर्किट आपलं कंप्लीट झालं। ओके, ये सर्किट अपना क्या हो गया बेटा, कंप्लीट हो गया। सो दैट इज हियर, मैं यहाँ पे ये देख लो, थोड़ा सा ऐसा कर लेता हूँ। आता आपल्याला माहिती आहे करंट फ्लो कुठून कुठं पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आहे, ऐसा करंट फ्लो हो रहा है, हा या ना हा। आता आपल्याला काय करायचं आहे, इंटरनल रेजिस्टन्स, तर बेसिक कंडिशन पाहिजेत। व्हॉट इज दॅट, कॅपिटल आर, कॅपिटल आर इज कॉल्ड एक्सटर्नल रेजिस्टन्स। So that is here, small r is called as the internal resistance. Okay, E is called as the EMF of cell. I is called as the current in circuit. Okay बेटा, आता इथे बघ 2 रेजिस्टर आहेत, एक एक्सटर्नल रेजिस्टर आहे आणि एक इंटरनल रेजिस्टन्स, 2 आहेत, युनिट तर सेम आहे, ओहम आहे। आता मला सांगा बरं, हे दोन्ही कोणत्या कॉम्बिनेशनमध्ये, सिरीज का पॅरलल? तो बच्चे बोलेंगे सर पॅरलल, गलत, दे आर इन सिरीज। कसं काय बेटा, देख लो, याला जर मी इथं तोडून असं सरळ केलं तर ये ऐसा आहे, आणि लगेच त्याला हे आहेत, म्हणजे कभी भी मत बोलो, दॅट इज हियर ऑलवेज ऑलवेज एक्सटर्नल रेजिस्टन्स and internal resistance in closed circuit are in series combination। कौन से कॉम्बिनेशन में होते बेटा, सीरीज कॉम्बिनेशन। सो दैट इज हियर, आता सिरीज कॉम्बिनेशनमध्ये काय होतं बेटा, यहाँ पे देख लो बेटा, सिरीज कॉम्बिनेशनमध्ये पोटेंशियल डिफरन्सची काय होते बेटा, ॲडिशन होते, करंट काय असतो बेटा, सेम असतो। तो मैं ऐसे लिखा तो चलेगा। सो टोटल पोटेंशियल डिफरन्स इज इक्वल टू टोटल, इथं V कैपिटल R प्लस V स्मॉल r। व्हॉट इज द मीनिंग ऑफ दैट, पोटेंशियल डिफरन्स ड्यू टू द एक्सटर्नल रेजिस्टन्स, पोटेंशियल डिफरन्स ड्यू टू द इंटरनल रेजिस्टन्स। याच्या बेसमध्ये ही व्हॅल्यू लिहिली बरं, मल्टीप्लाय नाही तो गलत हो जाएगा। आता इथे जर पाहिलं मी, तो ओहम्स लॉ यूज़ करूँगा बेटा, ओहम्स लॉ दैट इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टेंट। सर कैसे करेंगे यहाँ पे, तो यहाँ पे देख लो थोड़ी देर के लिए, हा आहे टोटल
याला आपण म्हणूया दॅट इज कॉल्ड ॲज द ई इज कॉल्ड ॲज द EMF ऑफ दॅट बॅटरी. ओम्स लॉ V इज इक्वल टू काय रे बेटा I इंटू कॅपिटल R, आणि इथे बघितलं तर VR इज इक्वल टू I इंटू स्मॉल r. सिरीज कॉम्बिनेशनमध्ये करंट काय असतो, सेम असतो. तो फॉर्म्युला क्या बन गया, दॅट फॉर्म्युला इज हियर. सो दॅट इज हियर E इज इक्वल टू I कॉमन इन ब्रॅकेट कॅपिटल R प्लस स्मॉल r. सो दॅट इज हियर. मग करंट किती येईल बेटा, दॅट करंट इज इक्वल टू E अपॉन इन ब्रॅकेट कॅपिटल R प्लस स्मॉल r. हा फॉर्म्युला बहुत काम का है. That is called as the current flowing through that the closed circuit is equal to the EMF of that circuit upon the sum of the external resistance and internal resistance. Most of time आपल्याला जर असं विचारलं की internal resistance is neglected, that time you can put here the small value, that small r is equal to 0 or neglect that. ठीक है, तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. ओके, हे छोटे छोटे गोष्टी आहेत ना, हे आपल्याला इथे कळायला पाहिजे. सो दॅट इज हियर. अभी यहाँ पे देख लो और एक छोटासा पॉइंट है, अँड दॅट इज नथिंग बट इथे जर बघितलं तर दॅट पॉइंट हॅविंग द नेम चार्जिंग अँड डिस्चार्जिंग कंडिशन ऑफ द चार्जिंग अँड डिस्चार्जिंग कंडिशन ऑफ सेल या तो बैटरी. आता इथे जर पाहिलं आपण तो यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे एक छोटा सा मैं आपको एक कॉमन सेंस का पॉइंट बताता हूँ. काय है बेटा, इथे आपल्याला दिली आहे बॅटरी. ये अपने यहाँ पे एक बॅटरी होती है ना, सो लाइक दॅट. ओके, ही एक बॅटरी आहे. याला दोन टर्मिनल असतात, एक पॉझिटिव्ह टर्मिनल आणि एक काय रे बेटा निगेटिव्ह टर्मिनल. यहाँ पे भी देख लो बेटा, इथे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि इथे काय रे बेटा निगेटिव्ह टर्मिनल आहे. ठीक आहे ना, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. याला मी इथे म्हणतो सेल किंवा याला आपण म्हणूया बॅटरी. एक एक्स्ट्रा पॉईंट सांगतो. हा पण एक बॅटरी आहे, याला एक्साईड लिहूया, एक्साईड कंपनीचे असेल ते. आणि इथे जर मी याला वायर लावतो, कंडक्टर इज देअर. ओके, आता अपन जर पाहिलं यहाँ पे भी वायर लगा दिया. ठीक है ना. ओके, आता बघ करंट की डायरेक्शन. अगर मैं यहाँ पे ऐसा लिखता हूँ, करंट ऐसा जाऊन असा जातो है. सो दैट इज हियर. आणि इथे जर पाहिलं तर करंट की डायरेक्शन लाइक दैट ऐसी एंड दैट इज हियर. यहाँ पे देख लो बेटा दोनों में फ़र्क क्या है. इथे करंट जर पाहिलं तर करंट की डायरेक्शन इनसाइड द पॉझिटिव्ह टर्मिनल, आउटसाइड द निगेटिव्ह टर्मिनल. इथे कसं आहे बेटा, आउटसाइड द पॉझिटिव्ह टर्मिनल आणि इनसाइड द निगेटिव्ह. याचा अर्थ मी असं पण म्हणू शकतो, देख लो बेटा, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह टर्मिनल है. ओके, आता मला करंट घ्यायचा. करंट की डायरेक्शन मैंने ऐसे ले लिया. सो दैट इज हियर करंट. या तो मैंने करंट की डायरेक्शन यहाँ पे देख लो, ये है इथे पॉझिटिव्ह इथे निगेटिव्ह, और करंट की डायरेक्शन मैंने ऐसे ले लिया. सो याला जर बघितलं आपण, मोस्टली आपण जर पाहिलं तर एखाद्या क्लोज सर्किटमध्ये करंट कसा घेतो, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्हमधून तो बाहेर निघतो आणि निगेटिव्हच्या आतमध्ये जातो. ज्यावेळेस आपण दरवेळेस स्कूलमध्ये असा करंटचा डायरेक्शन घ्यायचो, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, त्यावेळेस समजायचं की दॅट बॅटरी अंडर द डिस्चार्जिंग कंडिशन. कारण त्या बॅटरीची काय होते बेटा, डिस्चार्जिंग कंडिशन. आणि कधी पण बघ, जर पॉझिटिव्ह टर्मिनलमध्ये करंट आला आणि निगेटिव्हमधून जातो, तर दॅट टाइम वी कॅन से दॅट बॅटरी ऑर दॅट इज अंडर द सेल अंडर द चार्जिंग कंडिशन. आर यू गेटिंग माय पॉइंट. इट इज अ एक्स्ट्रा पॉइंट फॉर दैट गेटिंग. काही क्वेश्चंस असते त्याच्या रिलेटेड ते सॉल्व करण्यासाठी. तो ठीक है बेटा, तो आज के लिए इतना ही काफ़ी है. सो पैकअप.